नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रवासाच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील 10 प्रमुख पर्यटन स्थळे, जी ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य आहेत। चला तर मग सुरू करूया। नंबर 10, हरिहर किल्ला। हरिहर किल्ला त्र्यंबकेश्वर पर्वतरांगामध्ये वसलेला आहे व समुद्रसपाटीपासून सुमारे 3676 फूट उंचीवर हा किल्ला आहे। या किल्ल्याला हर्षगड असेही म्हणतात। किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे उभ्या कोरीव पायऱ्या। या पायऱ्या जवळपास 70 ते 80 अंश कोनात कोरलेल्या असल्यामुळे ट्रेकर्ससाठी रोमांचकारी अनुभव मिळतो। हरिहर किल्ल्याचा ट्रेक साधारण 2 ते 3 तासाचा आहे। निसर्गप्रेमी, फोटोग्राफी प्रेमी आणि ट्रेकिंग आवडणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे। नंबर 9, सीता गुफा। नाशिकच्या पंचवटीत असलेली सीता गुफा रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगाशी जोडलेली आहे। येथेच माता सीतेचे वास्तव्य होते आणि इथूनच रावणाने त्यांचे अपहरण केले अशी आख्यायिका सांगितली जाते। या गुफेत जाण्यासाठी अतिशय अरुंद पायऱ्या आहेत। एक एक करून आत जावे लागते। आत गेल्यावर तुम्हाला श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती दिसतात। या ठिकाणी एक प्राचीन शिवलिंग आहे। येथे दररोज अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येतात। येथील वातावरण शांत, पवित्र आणि रामायणाची आठवण करून देणारे आहे। नंबर 8, इगतपुरी घाट। इगतपुरी घाट हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आहे। पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला इगतपुरी घाट पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, धबधबे आणि हिरवाईमुळे स्वर्गीय भासतो। पावसाळ्यातल्या रस्त्यावर प्रवास करणे ही स्वतःमध्ये एक रोमांचक सफर आहे। नाशिक पासून इगतपुरी घाट हा 45 किलोमीटरवर आहे। पावसाळ्यात इगतपुरी घाट स्वर्ग बनतो, पण हिवाळ्यात थंडगार हवा आणि ट्रेकिंगसाठी आदर्श वातावरण असतं। नंबर 6, अंजनेरी पर्वत। अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वराच्या रांगेत वसलेला आहे। हा पर्वत समुद्रसपाटीपासून साधारण 4264 फूट उंच आहे। येथे पोहोचण्यासाठी नाशिक शहरापासून फक्त 20 किलोमीटर अंतर पार करावे लागते। अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते। पर्वताचे नाव हनुमानाच्या आई अंजना माता यांच्या नावावरून ठेवले गेले आहे। येथे अंजना माता मंदिर तसेच हनुमान जन्मस्थळ असे पवित्र ठिकाण आहे। शिवाय पर्वतावर 108 जैन लेणी देखील आहेत। अंजनेरी हा एक लोकप्रिय ट्रेक आहे। नंबर 5, पांडव लेणी। पांडव लेणी या नाशिकच्या ऐतिहासिक लेण्या तिरश्मी टेकडीवर असून त्या सुमारे 1ल्या ते 5व्या शतकात बौद्ध भिक्षूंनी बांधल्या आहेत। नाशिक पासून फक्त 8 किलोमीटरवर ह्या लेण्या आहेत। लेण्याभोवती पर्वत आणि हरित परिसराने नटलेला आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेण्या खुल्या असतात। पांडव लेणीच्या आसपास शांत वातावरण आणि निसर्गाचे सुंदर दृश्य आहे, जे पर्यटकांना आकर्षित करते। नंबर 4, सप्तशृंगी देवी वनी। नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ आणि ऐतिहासिक दर्शन स्थळ म्हणजे सप्तशृंगी देवी। हे मंदिर समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचीवर आहे। नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर असून तिथपर्यंत बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते। वणी गावापासून पुढे मंदिरावर पोहोचण्यासाठी पायऱ्या किंवा रोपवे सुविधा उपलब्ध आहे। देवीला 7 शृंगांनी वेढलेला पर्वत आहे, म्हणूनच नाव सप्तशृंगी। देवीची मूर्ती खडकात कोरलेली असून तिचे 12 हात आहेत। नवरात्रात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। वर्षभर येथे विविध धार्मिक सोहळे आणि जत्रा आयोजित केल्या जातात। उत्सवाच्या काळात परिसर रंगीबेरंगी सजलेला असतो आणि वातावरण अत्यंत भक्तिमय होते। पावसाळ्यात परिसर हिरवाईने नटतो आणि निसर्गरम्य दृश्य दिसते। नंबर 3, सुलावाईन्याड। सुलावाईन्याड नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। शहराजवळ सुरेख निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे। हे ठिकाण वाईन टूर आणि पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रमुख स्थळांपैकी एक आहे।
परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य फोटोशूटसाठी आदर्श आहे. ऑक्टोबर ते मार्च हवामान सुखद असल्यामुळे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. पावसाळ्यात परिसर हिरवागार दिसतो. नाशिकमधील प्रसिद्ध सुला वाईन यार्ड, जेथे निसर्ग, अंगूर बाग आणि वाईनचा अप्रतिम अनुभव मिळतो. नंबर 2, रामकुंड. रामकुंड हे नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेले एक अत्यंत पवित्र स्थान आहे. हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हिंदू धर्मीयांसाठी विशेष धार्मिक महत्त्व राखते. प्रत्येक 12 वर्षांनी आयोजित होणारा मेळा येथे प्रमुख आकर्षण ठरतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हवामान सुखद असल्यामुळे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. नंबर 1, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान आणि शिवभक्तांचे खास दर्शन स्थळ आहे. सह्याद्री पर्वतरांगामध्ये त्र्यंबकेश्वर वसलेला आहे. नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. येथे दर्शन घेण्याने पाप नष्ट होते आणि मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते. मंदिरात गोलकुंड, पवित्र कुंड आणि धरण आहे. महाशिवरात्र आणि नवरात्राच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्र्यंबकेश्वर परिसर निसर्गरम्य असून सह्याद्री पर्वत आणि गोदावरी नदीचा संगम अनुभवायला मिळतो. निसर्गप्रेमींना आणि इतिहासप्रेमींना हे स्थान खूप आकर्षक वाटते. ऑक्टोबर ते मार्च हवामान सुहावणे असल्यामुळे प्रवासासाठी सर्वोत्तम काळ आहे. तर मित्रांनो, हे आहेत नाशिक जिल्ह्यातील 10 प्रमुख पर्यटन स्थळे, धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे. एखादे पर्यटन स्थळ राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.